मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा की हा जो संसार आहे हा तुम्हाला हारण्यासाठी भाग पाडतो आणि फक्त एक ईश्वरच असा आहे की तुम्हाला ह्या संसाराशी जिंकण्यासाठी भाग पाडतो. तरीही लोक म्हणतात की माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आणि एवढं मी भोग का भोगतो. हे मान्य करा की तुमचे पूर्वीचे काही कर्म असतील जे तुम्हाला ह्या जन्मात येऊन भोगायचे असतील. कारण मनुष्य जीवन हा शेवटचा जीवन आहे आणि हा भोग भोगण्यासाठी तयार राहा. ईश्वराला दोष देऊ नका, स्वतःच्या कर्मांना दोष द्या. ईश्वर तुम्हाला ह्या कर्मांच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी हा मनुष्य जीवन तुम्हाला दिलेलं आहे. कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा श्रीकृष्णांनी माता देवकी आणि वासुदेवांना त्यांना मुक्त केलं तेव्हा माता देवकींनी त्यांना विचारलं की तुला तर सगळं माहीत आहे, तू तर ईश्वर आहेस, तू भगवान आहेस, 14 वर्ष का लावलेस की इथून मुक्त करायला. तर श्रीकृष्ण हेच म्हटले की माता, तुम्हाला माहीत नाही की तुम्ही पूर्वजन्मी काय केलेलं आहे. माता देवकी म्हटल्या की काय केलं मी. तर श्रीकृष्ण म्हटले, मागच्या त्रेतायुगामध्ये तुम्ही माझ्या माता कैकेयी बनून आला होता, ज्यांनी माता कौशल्यापासून माझ्या आईपासून दूर ठेवला. तर ते आईचं 14 वर्ष प्रेम मी यशोदा मातांना दिलेलं आहे. ते 14 वर्ष प्रेम मला द्यावं लागलं, त्यामुळे मी तुमच्याकडे आलेलो आहे आज तुम्हाला मुक्त करायला. एवढं लक्षात ठेवा. स्वतःच्या कर्मांना घाबरा, कर्म सुधारा, कर्म चांगले ठेवा. कारण शेवटी तुम्हाला तुमचे कर्म भोगायचेच आहेत, आज न उद्या. कारण साक्षात महादेव म्हणतात, राधे राधे.